आज एक अगदी छोटासा व्हिडिओ करणार आहे, पण फारच उपयुक्त आहे। आत्ता सगळीकडे पावसाळ्यामुळे हवा गार आहे, पाऊस असा झिमझिम झिमझिम पडतोय, त्यामुळे आपण इथून बाहेर गेलो तरी भिजतंय आपलं डोकं आणि हमखास दुसऱ्या दिवशी आपल्याला असं फिवरिश आहे, अंग दुखतं, सर्दी होतीये, म्हणजे सारखं करायचं, जरा खोकल्याची ढास आहे, अंगात कणकण आहे, ताप बाहेर पण पडत नाही आहे आणि काही करावंसं वाटत नाही आहे। जर का हे अंगावर काढलं तर फार मोठा आजार हा वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे तुम्हाला खोकला येईल, ताप येईल, बरेच दिवस तुम्ही आजारी राहाल। तर मी मात्र हे फार झटपट कव्हर केलं। तुम्हाला माहिती आहे पावसामध्ये ह्या वेळेला मी खूप भिजले, डोकं म्हणजे कारण झिमझिम पाऊस होता, बाहेर तर जायचंच होतं, डोकं सारखं भिजत होतं आणि घरी येईपर्यंत ते परत वाळत पण होतं, कपड्यांचंही तसंच होत होतं। तर त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला। एक दिवस तुम्हाला सांगते, मला काही कळे ना, डोकं दुखायला लागलं, नाकातनं सारखं सतत पाणी बाहेर पडायला लागलं, ढास यायला लागली, घसा खवखवायला लागला, अंगात फिवरिश म्हणजे बारीक ताप अंगात होताच, अंग दुखायला लागलं, काय करावंसं वाटे ना। तुम्हाला मग मी याच्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला सांगते। गरम गरम पाणी म्हणजे दिवसभर जे काही पाणी प्यायचं ते कोमट पाणी करूनच प्यायले। दुसरी गोष्ट म्हणजे जेवणामध्ये मी पूर्ण दूध, ताक हे आणि दही हे पूर्ण वर्ज्य केलं, नॉर्मल जेवण जेवले। आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजूनही थोडासा खोकला आहे, त्याला काही इलाज नाही, पण मी खूप फ्रेश आहे। मी एक अँटी ॲलर्जिक गोळी खाल्ली आणि एक कफ सायरप घेतलं बरं का। कफ सायरप कुठलं मिळतं ते घ्या, अँटी ॲलर्जिक गोळीसुद्धा दुकानात जाऊन कुठली पण घेऊ शकतात। मी फक्त रात्री झोपताना एक, याप्रमाणे मी 2 दिवस लागोपाठ घेतली। पहिल्या दिवशी घेतली, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल एवढी, आज तिसरा दिवस आहे, एवढी झोपले, आता घेणार आहे आता ती गोळी, एवढी झोपले तुम्हाला सांगते। कारण परवा दिवशी रात्री घेतली होती, कफ सायरप पण घेतलं होतं आणि ती गोळी पण घेतली होती, फक्त रात्री एकच। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केला, झोपले, आंघोळ केले, झोपले, जेवण केलं, झोपले, सारखे मी दिवसभर झोपत होते, घरातनं बाहेरच्या दरवाजापर्यंत सुद्धा आले नाही आणि इतकी गाढ झोपत होते, घुर्र होत होतं की काका येऊन बघून गेले, हिला काय बिरगर लागली को काय, हाय काय मेली, म्हणजे अशी मी दुपारी सुद्धा कुठल्याही वेळेला सुद्धा मी झोपलेलीच होते घरामध्ये आणि गाढ झोपत होते, घुर्र असं घोरत झोपत होते। म्हणजे मला खूप छान ती झोप लागली, खूप फ्रेश झाले मी। पण घरचे म्हणणं मात्र घाबरून घट्ट झाले, आता हिला काय झालं का काय असं। आणि तुम्हाला सांगते, आज सकाळी जी मी उठले, म्हणजे कालचा दिवसभर झोपले, घरातनं बाहेरच पडले नाही, फक्त जेवायला खायला तेवढंसं आणि चहा करायला एवढंच मी त्या किचनपर्यंत आले। आणि तुम्हाला सांगते की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी सकाळी उठल्यापासून इतकी फ्रेश आहे, माझे नॉर्मल सगळ्या गोष्टी मी केल्या, बाहेरही जाऊन आले, माझी बाहेरची सगळी कामं झाली, मी झोपून नाही, जेवण खाण सगळं नॉर्मल आहे। पाणी मात्र मी कोमटच पिते आणि मी अँटी ॲलर्जिक गोळी ती 5 दिवस रोज रात्री एकप्रमाणे 5 दिवस मी घेणार आहे। आज तिसरा दिवस आहे, माझा आवाजही खूप सुटलेला आहे, नाकात शेंबूड गळत होता तोही कमी झाला, अखंड नाही तर पाणी गळत होतं, खोकल्याची ढास आता मधनं येणारच, त्याला काही इलाज नाही, खोकला हा लगेच कमी होत नसतो। पण तरी माझ्या एक लक्षात आलं की झोपूनच आपले आजार बरे होतात, हे मात्र खरं, पण ती झोप अशी गाढ लागली पाहिजे।